काय आता काय रे बोला बाई. मी येतो बँकेतून जाऊन खात्यावर पैसे आले ते मोदीचे नाही का हा. ते आणतो काढून काही आपलं नुकसान भरपाईचे आले म्हणत्या हम्म. ते आणतो काढून खर्चाची लय वनवन झाली का मला तर टेन्शन आलं भाई. आ? हे पोर आहे ना तुम्हाला सांग ते बियाण्याला ठुलं असतं तर परवडलं असतं. म्हणजे इतका लोड आलाय माझीवाला. बेरेल ठेवलं म्हणजे ते आता साऱ्या सकाळची म्हणली मी पार्लरमध्ये चालले. मी साऱ्या सकाळचं अख्खं काम आवरून घेतलं येडे. हा. मादमपुरा झाला बाई. मग काय ते सुनकाट असून काय चाटायचंय. म्हणजे कुठे गेले आता निवळ माक पान फुलं वा काय चाटायचंय ते. सोन भाई कुठे गेली का बाहेर साऱ्या सकाळची बोंबालली. पार्लरमध्ये जायचं होतं तिला काला काय जाऊ माहिती. दे गेले तर जाऊ दे नको का डोकं लाईत राहू अहो तिच्या अंगावर काय माशासारखं खरकूत आलं तर काय म्हणे मी चालले चोपडायला. त्याच्या आईला तुमचं ना बायचं आहे ना येस लय राहत का येच राहायचा नाही प्रश्न बाई. मी जिंदगीत कधी पार्लरला गेले नाही सांगा. हा ना हा? अरे आपल्या वेळेस नव्हतं तेव्हा ब्युटी पार्लर ते आता निघाले आता लागत आताच्या बाया पुरीला हा? तेवढीचं काम तर नको. हे पोरे कुठे गेले आपलं त्याचं काय खरंय हो. बघली बारा न खिशात गारा. त्याच्या आईला त्याचं तर लग्न केल्यामुळे त्याचं कामाला अजिबात नकोच म्हणतो आता. त्याची गंमत अशी झाली बाई त्या बायकोमुळं. हा. पोळ्याला येड्याला दिली शेळी आणि साऱ्या रात पिढी. हम्म. ते काय दड सरी तर नाही दड वरब्यात नाही. त्याला बी असं झालंय का मला लईच आपसारा भेटली आणि मला बायको भेटली. बियाण्याला ठुला असता तर परवडला असता बाई. पण या सुना काही कामाच्या नाही येडे. मला लई संताप होऊ राहिला जीवाला. अरे पण आता हे 2-3 किती वर्ष झाले आपल्या पोराला आणि 2-4 दिवस मी म्हणते तिकडे जावा भाऊन भाऊजाई का माहेरी तर तुम्ही माझ्या मागत चाला त्या नाही तुला तोंडाला. माहिती आहे मी नाही मी थांबणारच नाही तू जिकडे हा, पण तिकडे बाई. मी येणार मग मी तुला सोडू शकतच नाही तर हा वाटलं तिकडे चालतो हा भावा तिकडे जायचंय ना 8-4 दिवस तिकडे राहू आपण तुमचं काय काम आहे. राहू त्यांना इकडं आई, हा. मला लई डोक्याला ताण आहे ग आई. तो भाऊ ते परत वरून म्हणते दाजीला का बरं नाही आणलं माहिती का चल चालायचं का आज जा तुम्ही वा कुठं जायचंय तुम्हाला. म्हणजे लई डोक्याला ताण दिलाय बाई तुम्ही बी मला एक. हा. मग आता साऱ्या सकाळची उठले मी झाडझूड केली सारं केलं. तिला इडचिड काय गावात काढायला रोग झाला काय. अरे घ्यायचं समजून उमजून तो आहे स्वादा तो त्याला नाही का तू का दमशील का काय अहो घरचं करून इकडं आले मी. हा? आपल्या पोरा करताना कर मग आता काय करती हा? नको नको झालं बाई मला. राहिली पाहिजे ती पोर जरा नाही तर जाईल निघून जरा भाऊ गेले ते गेले मोरू द्या तिकडं बाई. मग तो पर्या काय लाज आपल्या उडाल तुझी का हा तुमच्या घ्या उडून. काय हा मी रिकामी नाही. आपल्याजवळ चाळचूळ नाही तुम्हाला माहिती. हा ना हा मग तिकडे दाबायचं तेव्हाच मोरीच्या वाला आपल्याजवळ नाही चाळचूळ. तेव्हा त्याला मुख्य घ्यायची मुके घ्यायची म्हणजे आता ते वैना हा मी म्हणलं बाई तुम्ही या ताराचे हा. आणि तो त्या ताराचा. मी काय केलं मी काय केलं काय हा? केलं नाही ते विचारा. हा काय करायचं राहिलं मी सांग काय करायचं राहिलो हा अहो काढून काढायचा होता निदान सुईचा तर काढायचा होता का आता नाही. मला काय माहिती असं बेर निघल हा काहीच कामाचा नाही ना तो. का तो कोण आणलंय मला सांग हा मी जर कुठून जर आणला असतं तुम्ही जर 5 मिनिटं मला सुट्टी जर दिली असती ना हा तर हिरा तयार केला असता. हिरा. हा, काहीतरी मिक्स करेल दिसते हा, मला हिरा. हा. त्याच्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम झाला हा हा? हिराच तयार केला असता. असा नसता तयार केला तुमच्यासारखा. हा ना हा आईची आवतच लावायची काय हम्म. बुकत याचे एवढंच येतं तुम्हाला. दरवाज्यात बसायचे लोकांना ऐकणं करते की तुम्ही काय केलं जिंदगीभर तुम्ही तेच केलं. हा ना हम्म. जेव्हा कटकट घाल लोक मला बाहेर जायचंय मार पैशाचं काम आहे बँकेत जायचंय हा मग तिकडे बँकेमध्ये काय तुम्हाला लॉकर मध्ये जमा करून घेणार आहे काय. पैशाचं काय मी हटकन लावू नको. बरोबर आहे भेटले पाहिजे ना हा मग जर बँकेत साहेब म्हणलं मग आज नाही उद्या लिहा मग काय करायचं बसायचं ना तिकडंच. काय दिवसभर हा तसं तुमचं काय घरी काही काम आहे का इडं नडेल. मग योग संध्याकाळी चौक डायरेक्ट हा जा हा? झाडा. बरं जातो मग तोंडच काय करू नका. हा, जातो हा मला तर फार शीन आलाय. मला तर असं झालं या वर्षीने मी वारीतच निघून जाणार आहे. कुठं हा आपण दोघंही जाऊ खुशाल पंढरपूरला दोघंही पायी पायी जाऊ. जाणार आहे मी. पाहतो दोघंही मी. जाऊ म्हटलं तुला 2 गोदडे घे 1 चटई घे मला आला होता माझ्या भाऊजाईचा फोन पाथर्डी फाट्यावरून. काय ती म्हणली किरणताई हा. या वर्षी 100% तुम्हाला नेणार आहे मी आणि तुम्हाला यावाच लागल. मी म्हणले येईन बाई. आता सुद्धा तिने जत्राची ट्रिप काढली. आणि मला तो भावाचा आलता हा ते बरं पातळीची बहीण आणि ही बहीण आणि तुम्ही तिघही जाऊ म्हणा आपण चौघं मला आला होता 2 धामचा फोन येते का. मी म्हणले आता नाही येत मी पण सक्रातीच्या टायमाला 2 धामला मी नक्की येणार आहे म्हणून मी शब्द दिला माझ्या भाऊजाईला. भाऊ जायला हा आणि त्याचाही मला आलता ना फोन हा तुम्ही तयार राहा म्हणा दाजी तुमचं काही काम नाही एवढे तो म्हणा पैसे. दाजी तयार राहा म्हणा दोघं हा. नवरा बायको आम्ही पैसे भरणार तुमचे हा
तुम्हाला एवढंच येतं. आणि तुम्हाला चारी दाम दाखवतो ए बाई तुम्हाला. मी काही संसार करायला जोडीदाराची गरज आहे, परमार्थ करायला जोडीदाराची गरज नाही. माय मला जाऊ द्या. एकटे नको जाऊ जरा, एकट्याला देऊ घडत नाही जरा. जाऊ द्या मरू जोडीनं जावा जोडीनं. तिकडं तसं हा. मला जोडीदाराचा काही उपयोग नाही ग आई. जागरण गोंधळ घातलं तर ते डंगर तुमच्याच्याने तुटला नाही, तो 8 दिवस जाकून तू येईल आता. काय अगं एका इसका तोडली कडे तू झोपेल होते का हा काय? हा मग झोपेल नाही पियला असेल मी. आणि बाय काय चावळा त्या काय नाही. तू गेलती कुठे जावा तू? मला जायचं बाई, मी नेमका जाणार. बावा तोडायचा टाइम. मी 2 धामला जाणार म्हणजे जाणार. कशी जाती पाहतो तू, हा पा पाहतो तुला कोण नेते ते पाहतो. जाईन मी. तुझ्या बहिणी काय मी पाहतो, बरोबर तुला 4 काय दिवस अगोदरच भांडण काढेल, राग राग निघून जाईल. तू कशी जाती मला पाहू दे ना. हा तुला अजून परत एकट्याला सोडेल नाही मी. हा एक जण ठेव जरा, त्या कोंबड्यावर लक्ष दे जरा. मुंग सबिंग सपाय जरा. हा तो बसेल कोंबडा मी. पाय केवढा झालाय, संध्याकाळी एक टाकू करून माझ घरामध्ये 2 मुंगस माजले, मला त्यांचाच बंदोबस्त करायचं. ते या मुंगसांचा काला करीत बसू, सरळ का जाईना. अरे पायाला हा. कसा लाल तुऱ्याचा आहे. असं द्या ना लाल बरं, तुऱ्याचं. संध्याकाळी करते त्याचं काम. काला काम करत्या त्या 2 रांडांनी काय करायचं? होतील ना तोवर. डोक्यात फरक पडला काय तुमच्या? असं म्हणते. रोजचं एक अंड परवडलं का लगेच कोंबडीच मारून टाकी त्या. तो कोंबडाचं मारला तर अंडे कुठून येतील? बरं अंडे किती आता शिल्लक, किती अंडे? गंज आहे 10-12. मग संध्याकाळी मस्त उकडून काला उकडून मला कोंबडी वाचवायची. भाजी बनव. हा महिन्यामध्ये पार. ते इलाई ते आनंद खा. हा त्याला कच्चा चाव ना जाऊ. आपलं गावठी बरं हम्म. येडपान न करू. खाता खाता दिवस मी चालले. येताना मसाले बिसाले घेऊन येतो. काला आणि त्या मसाले करेले घरामध्ये. हाय का? हा बरं. बरं, तुला काय काय- झोपडपट्टीत राहत्या काय म्हणे मसाले बिसाले बरं, घेऊन काय येतो. तुला खायला काय सांग पटकन. मला काय नका आणू जा. काय गंज खाऊ घातले बोलणं खावाचं तुम्ही मला जा. यायला तुला आहे ना बाय, चांगलं विचारलं तरी तुला तेच वाटत. हा मी जाणार म्हणजे जाणार. तू कशी जा. पायी पायी जत्रा दिंडीला जाणार आहे. हा पाथर्डी फाट्याच्या दिंडीत जाणार आहे मी मग मी येणारच ते. पाथर्डी गावात. हा मी येणार आहे पातळीचं गावातून जाणार. 100. आपण दोघे संग जाऊ. तुमचं बॅग काय बिग काम भरून नाही ठेव. महासंघ. बॅग बिग बरं माझ्या इज्जतीचा पंचनामाच त्याला करायचा. दोघांना ठेवून नवरा बायकोला घरी. मग तुम्ही राहा ना. मी काय राहू त्याच्यात. हा हा तुम्ही मी राहा. नाही राहणार त्यांच्यात. राहा सुना मुलामध्ये. नको, सुना नको. मुलाचं राज्य बघायचं तर. हा चल येऊ काय. हा, जा हा मोठा आयर करायला चालले निघा. ये बाया त्याला सुनाला बोलायचं म्हणलं का त्याच्यावाला तर नुसतं वारं सुटत का तिला बोलूच नको म्हणतो. राहील तर राहील नाही तर जाईन. एवढी काय तारीख चालली राहिलीच पाहिजे असं. पोऱ्या त्या ताराचं आणि सुनी ह्या ताराची. डोक्याला टेन्शन नाही. चल बाई मला घरातले काम आवरायचे पडले, अजून झाडायचं राहिले आता. चल बाई बराच उशीर झाला आहे घरी जायला. म्हातारी करायची बडबड बडबड. विचारतं किती पुढं पुढं. काय सोन बाई का माव केव्हाची गेली तू, कुठे गेली ती? आम्हा मरणाची गर्दी होती तिथं. मरणाची गर्दी होती. हा अगं बाई पण मग लवकर यायचं, लवकर जायचं. मामा लवकरच यायचं केलं होतं पण त्याच्या माझ्या मैत्रिणी मध्येच भेटल्या हा. पार्लर मध्ये. त्यांच्या संग बोलत बसले. पण आता तुझी सासू ना सगळं कामधंदा माझ्या आवरला. सासूला काय आत्याच्या किती पुढं पुढं करावं. लय आपण बड सकाळचं- नाही नाही ऐक लय बडबड करत होती आता. पण मी काम हा? करून आले होते घरातलं सगळं. काच काम करून तिने सगळं भांडे कुंडे ते आवरवले. भांडे कुंडे सगळे झाले होते. चहा पाण्याचे सगळे घासून आले होते. कोणचे बाकी होते आता. पाय बुवा, आता मी चाललोय बँकेत. हा पैसे काढून आणतो दर्शक. पैसे आपल्याला आणतो. खर्चाला पैसे राहिले नाही ना. आणि ते कुठे गेले कोण तुमचे मूल. तोय काचा बोई फोड. तोय कुठं हिंडतोय कुठं नाही काय माहिती. तो घरी नव्हता. त्याला नाही नाश्ता त्यालाच पाठवणार होतो बँकेत. हम्म. म्हटलं जाय पाव काढून आण पैसे. नाश्ता बिष्टा करून दिला. मी म्हटलं मी येते तोवर परत. म्हणजे नाश्ता केला त्यानं. हा नाश्ता केला. मला म्हणे मी आलो बाहेरून थोडं काम पाहून. हा ना हा खाऊ गाजडाच झालाय तो आता. एवढं 2 वर्षापासून आहे हा. ना. काम नको दान नको काही नको. मामा तुम्ही तुला काय- शिकवता येत त्याला काही. मी किती शिकवायचं तुम्ही काय? बोलायचं ना मामा. तुम्ही बोलतच नाहीत काही. काय बोलू आता बरोबरच मग झाला त्याला. तुम्ही त्याला काय बायको बोलत झाली नाही आता. तर बायकोने शिकवायचा माझं कुठं ऐकते ते. नाही. माझं ऐकलं असतं तर कशाला एवढा खेळ असतं. त्यात आत्ते पण त्याचीच बाजू उचलते. बरं जा आता लवकर जाय. हा, नको चालेल. टाइमपास करू. हा. तुझी सासू बोलत परत जाय लवकर होय. हो मी चाललोय. हो त्या डोकं लय दुखायला लागलं आज. काय भानगडे. तब्येत पण खराब झाली का वाटायला लागले. दवाखान्यात तर गेलं पाहिजे. काय करावं. दरवाजा उघडा ठेवला आणि कुठं गायब झाले सगळे. दादा काय घरी दिसतं ना. डोक्याने काय केलं केलाय काय माहिती आहे. काय रे कुठं गेला होता तू?
गावात गेलो होतो. हा गावात गावात का आला दवाखान्यात गेलो होतो. तुला का काही जाना पोळ सोडला का काय गावामध्ये हे डोकं लय दुखतंय का का ना काय माहिती, सकाळपासून डोकं दुखायला लागलं. तो डोकं एक पट दुःख सुटलं, तो बायकोनं मा दुप्पट दुखायला लावलं, तो बापानं मा डोकं तिप्पट उठावलंय. काय झालं? हं? काय झालं आता? हा तू ना गंगारा मालही डोक्याला शिना आला बाबा. हे आहे, तू डोक्याला नको टेन्शन घेऊ. तू जेवलीस का? तू नाही एक काम कर, जेवली काय आता मलाच बनवायचंय मलाच खायचंय. तू एक काम कर भाऊ, तू येतो 2-4 चिनपाट उचल आणि तू सेपरेट राहायला लागेल. हा हे आहे, माझं घर असताना मी का बरं सेपरेट राव? तुझं घर मग काय तुझ्या इथे नवऱ्याने मला बांधून दिलंय का? माझ्या नवरा बाप आहे ना माझा. त्यांना सुद्धा नाही. तिकडं मा बापाची जमीन विकली त्यांनी मला 2 लाख रुपये दिले, त्याच्यात मी बांधले. मस्त त्यांनी बांधू, नाही तर तू बांधू, पण घर शेवटी माझीच आई बापाच आहे ना. हाय पण मग आई बापांना सुख पाहिजे भाऊ. मग काय झालं काय ते तरी सांग मला. साऱ्या सकाळची तुझी बायको साऱ्या सकाळची पार्लर मध्ये जाऊन बसली. तो जर तिला तू तिला दापित नाही, पार्लरला गेली तो बापानं तिला डोक्यावर घेतलं, तो तिच्या पुढं काही चालत नाही. मरण फक्त मावाला झालं. मग मी काय घरामध्ये बटकीने का मोलकरीने काम करायला? मग मी पहिल्यापासून सांगत होतो ना, काय हा लाड करू नका. दादाला सांगत होतो, तुला सांगत होतो, हं. लाड करू नका, डोक्यावर बस, आता हे- मुतल्यावर काय करायचं. मग हे लाडतोय वाले का आमच्या वाले? मी लाड केला का? मग काय आई बोलते तू? तो शब्दभर तिला विचारलं का कुठे आहे म्हणून साऱ्या सकाळची? हा, याला तिला फोन लावला कर बरं तरी एक फोन फोन उचलला कुठे आहे नाही. म्हणावा. तू उचलनाच फोन, तर काय सांगू. उचली ना, हा हे काय मी फोन केला होता, गेली का काय एखाद्या भावाचा हात धरून? जित्ती गाडून टाकीन ना. हं? उचलनाच झाले तर काय सांगू आता. जित्ती गाडून टाकी मग तिला. हा हे बघ उचलनाच झाले आहे का. फोन तर लावलाय पण उचलनाच. अरे देवा, तिला येऊ दे घरी मग सांगतो. तू काय म्हण बाबा, मला तर काहीतरी ना भानगडच वाटत या पोरीची. काहीतरी बनवणं आहे, आपण दोघं खाऊन घेऊ. चल. तिची ना सध्या चाल चावड्यावर आहे. हा अन्न जर सगळे बाहेर आहे. हा हे बाया तिनं मला नुसतं घरामध्ये जावाडी का बेवाडी करून ठुले. सारं काम मी आवरायचं. मी झाले सुनन, ती झाली माई सासू. हा आणि तो बाप तिचीच बाजू घेतो. नेमकी भानगड काय? दादाला काय कळलं झालं. आली बाहेर बसलंय आरतीचं ताट घेऊन वावळायला. काल मानले आज तू उतरत आहे. हा आजच पाहिलं का मला? तू इथे ये बरं, नाही तर इथे बस. मी बाहेर मी आता चाले, मला घरात बसू दे. काय घरात काय घरात काम पडलं, आवरलं होतं मी काम. काय आता बाहेर काम काय केलं काय होतं तो? आवडतं? काय आवरलं? कपडे झाले, भांडे झाले, नाश्ते झाले, चहा झाले, तुमचं सगळं पूर्ण केलं ना. आता काय कोणतं काम जेवण? राहिलंय? जेवण मग आता 12 वाजले की होईल तयार. त्याला काय टाइम लागतो? 12 वाजले की होईल तयार. हा ते तुझ्या आई बापाचा थाट इथं नाही चालवायचा. आणि तू कुठे गेली होती का बाय? हा? कुठे गेली ती? पार्लरला गेलते आत्या, लय गर्दी होती तिकडे. आणि काय केलं तिकडं? पार्लर अहो दुसरे नंबर होते. मी जायच्या अगोदरच लांब सडक लाईन हे होती. केस नाही हो, लाल तुरा करून आली बघ. लयच हे झाले होते, खराब झाले. हा. हे काय परत कापले का काय? परत थोडेसे कापले, जास्त नाही कापले. हे बघा. एक काम करायचं होतं ना, माझ्यापेक्षा थोडी बारीक केली असतीस ना, टेन्शनच राहिलं नसतं. असं कशाला का ते बोलता येणी बिनी घालायला लागली असते हे काय आडव्यात का नसते. बोलत आहे तुम्ही जेव्हा पाहता आम्हाला? आडव्यात म्हणजे मग अगं 12 वाजून गेल्या, जेवणाचा तपास नाही. 12 वाजले नाही अजून, किती बाकी आहे बघा. मोबाईल मध्ये माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. तुम्ही फोन केले मला, मी आता इथं आल्यावर फोन पाहिला मोबाईल, पण तो थोडा स्विच ऑफ झाला म्हणून उचलला नाही. होय. हा चार्जिंग संपलं. थोडा का झाला पार्लरला switch off. 2 तास बसताना चार्जिंग नाही लावता आला का? पुढे नाही, लावायची लोकांच्या याच्यावर. थोडा स्विच ऑफ झाला, बऱ्यापैकी नाही झाला. हा बाई तुला घरातलं काम होईल का नाही होणार? का तोयवाली हीच आता मी काम नाटकबाजी करत नाही चालणार आहे? का मला घरात? ते तुम्ही सांगा. बरं. मी काम करत नाही का घरात काही? नाही तू गंज काम करते सारा. तू इकडचा डोंगर तिकडं उचलून तू ते इनमिन घरामध्ये 4 डोके ते सुद्धा करायचे. तोयवाले जीवावर येते. म्हणजे मी सारं काम करीत आहे घरातलं. आणि तुला ना मला दिसत नाही, पटत बी नाही. आते बाई तुम्ही आहे ना, खरंच तुला जर- पुढं पुढं करा तुमच्या. तुम्हाला आहे ना माझं कामही पटत नाही आणि एक तर हे बी आहे. हा भाऊ मग पटतं कुणाला? तुझ्या बायकोला जर असा हिंड फिऱ्या धंदा करायचा असला ना तर सरळ वाहिली राहा. हिंडायला नव्हते गेले आत्या. वेगळं मग वेगळं. एवढा वेळ लागतो का पार्लरला? पार्लर मध्ये गर्दी असल्यावर काय करणार? मी सांगा. तुला दुपारी जाता येत नव्हतं का? अगं पण तू घर वाशिने का सासूर वाशिने? पार्लर मध्ये गर्दी होती तर घरी बॉम्बा मारीत यायचं होतं ना. रात्रीच सांगितलं होतं का मला सकाळी 10-10:30 ला पार्लरला जायचंय. का रे मग तू कुठे मला सांगितलं? तिला काय म्हणलेलं? सगळ्याचा स्वयंपाक बिपाक करून जा म्हणलेलं.
नाही नाही, हा हिंड पिऱ्या धंदा धरला, हिला काम गोड लागाना, धंदा गोड लागाना. सरळ तुम्ही दोघं नवरा बायको ना कामाला जाऊ द्यापासून. हा, आपल्याच्याने फुकट खाऊ घालायला जमणार नाही. आत्याबाई तुम्हाला खरं सांगते, माझ्या आई बापाच्या इथं मी एकही काम केलेलं नाही. मी बाहेरचं काम करत नाही. मग तुला घरातलं पण जमत नाही का? घरातलं सगळं काम आवडते मी. कोणचं असं काम आहे मी नाही केलं? अरे आता 12 वाजून गेला, जेवणाचा तपास आहे का तुझा? होतंय की मग जरा जुरा टाइम होणारच आहे ना इकडच्या तिकडं. कवा होणार? म्हणजे 12 नाही, अजून पूर्ण 12 नाही वाजले. ओरडू नका. अय, तू काय म्हणते, माय बापाची इकडं काम नाही करेल, नाही काम बाहेरचं नाही केलं मी. काय सांगू? बाहेरच्या कामाला जाणार नाही का? नाही भाऊ वायली निघ, मी निघ काय वायली. आत्या मी वायली आणि निघणार नाही. मी नाही? पण सांगते तुम्हाला, मी वायली निघायची नाही. मी इथंच राहणार. अगं मग बरोबर आहे, बाकीच्या सुना कशा वायली निघायला तयार आहे, तू वायली निघायला नाही म्हणते म्हणजे तुला फुकट खायला भेटत. फुकट खायला मी काम नाही करत का घरातलं? मला नाही जमणार बाई. सून आहे का मोल करीन नाही मी. हा. फुकट खायचं म्हणतात तुम्ही. तुला जर काम जमलं असतं तर एवढा वेळ माणसांना उपाशी ठेवलं असतंस का? आजच्या दिवस झाले. रोजचा बरोबर टाइम आहे. रोजचं मी 12च्या आत स्वयंपाक करते. होय, विचार आत्याला. करते का ही 12च्या? बाई आज गेली पार्लरला. आजच गेले फक्त. आजच उशीर झालाय स्वयंपाकाला. तर लावलं माझ्या नावाने बोंबलनं दोघांनी. आज पार्लरला गेली, उद्या मसाजला जाशील, म्हणजे मी हेच धंदे करायचे का? मशाजला नाही जाणार अजून. हं? टाइम आहे म्हणजे तिकडे पण जायचंय का अजून? आता तू काय माझ्या टाळूवर केस ठेवते का नाही? आवरा तुम्ही ना जसं लय कामाला जा. गंगाराम तू एक काम कर भाऊ, हा. तुम्हाला वाहिली नसेल निघायचं तर मी शेजारच्या खोलीत माझी रड वाहते आज. हा, मला तर नको नको झाले मी आता. त्यांना म्हणले का तुम्ही आलं का? म्हणले त्याला वेगळं. झालं का तुझ्या मनासारखं? मी म्हणले नाही. हा? ते स्वतःच मनाने म्हणून राहिले. आणि माझं नाव आता मी 100% वाहिली राहणार आणि तो मग त्या मानावर आईनं वायले राहायचं का आता? नाही. वायलं बिलं कोणी नाही. मी काय बोलत नाही कोणाला. वायली राहायचं. राहील. आणि तो बाप आहे ना, तो टाक्या तुमच्यातच अ, बसवा. मामा काय झालं काय? झालं काय? काय झालं? अजून टाळूवर बसवा की. उभी राही प्री. हा, बसा तुम्ही. काही वळणडाळा आहे नाही तुला काही? आत्ताच येऊन अरे लागलं. तुला लाव कुठे आताची? हा का? माझ्याच लावा. मग तुला कळतं का दादा आलाय, मग बायकोला बांधता उठ. हा? हे वळण कुणी लावलं पाहिजे? नाही आवश्यक हो का? हा, पहिले सांगितलेलं दादा डोक्यावर नका बसू, मग बराबर टाळूवर मुतलती. पण तुम्हाला कळलं नाही. हा? नाही, असे ते माझी लाडकी सून आहे. आता हा झाले ना चांगली लाडकी सून. हाय का खायचा तपास? काय म्हणते, भांडणं लावायचे काम? मामा आता भांडणं लावायचे का? हा, मनातले मामा, मनात काय नाही बोललं कुरकुर पाहिलं ना? करायची. दोघं पण आले नाही तसे आले जसे माझ्या संग डोकं लावून काय झालं? दोघंच्या दोघं बोलू राहिले माझ्या संग. काय झालं तुला? काय झालं आता? आपल्याच्याने तुला काम मारली? नाही तुला मारली का काय? मारलं नाही मग? पण तुम्ही बोलू कसे राहिले दोघं? मग रडायला लागलीस ती लगेच, जसं काय तुझ्यावर कुणी अत्याचारच अरे, करतंय. जरा नीट राहा. अरे बापा कशी करून आणली गजरे. अरे आपलं तुम्ही पोर ना- आहे का त्याच्या मापातलं? तुम्ही एक काम सारं करा, काम करीते तरी पण या बघा अशी करून राहिली ए, डोक्यात फरक पडला का मी आहे ना बाबा, त्याला? म्हणून काय काय खाली? आतापर्यंत चांगली बसली आणि बोलायला चांगली टमाटामा बोलत होते, इकडे आणि आता जोर आला होय तिला. तिचा सासरा आला ना, बस इकडे. सासऱ्याला पाहिलं तिला लई जोर येत सुटलाय. अरे ठेव खाली. ह्याच्यामुळे आता डोक्यावर चढली ती. हा चढू दे. हा तुमची काही जिरत नाही ना रे. हा का? मी जेवायला सारं कोण- मग करते, आमची जिरवायसाठी चाललंय का? तेच चाललंय. मी सारं काम बघ, करते. बघ आहे. म्हणजे फक्त आजच मला उशीर मला झाला. काही घेणं नाही पडलं, तुम्ही तिघं खुशाली एकत्रित राहा. मी शेजारच्या खोलीमध्ये मा बिराड आज वाहते. तुला काय झालं वाईल राहायला? मी वाहिली राहणार म्हणजे राहणार, आपल्याच्याने होत नाही. तो म्हणजे मला सोडून वाईल राहायचं. हा राहा ना तू तुम दहा बाटल्या केल्या का? म्हणजे हा? म्हणजे तुमच्या मुळे आपण दोघं वाईल राहू. नाही नाही, आपण दोघं नाही, तुम्ही त्यांच्यातच बरं, राहा. रताळ खायचं का तू? वाईले तू रताळ खायची मी का? अजून हात पाय चांगले, मला काय रगत पिती नाही झाली. कवर करशील का? हा, करील कवर मी करशील का? करील मी कवर हा? करील मी कवर आहे. तुम्ही त्या आईवर का भांडताय? हा? का भांडताय त्या आई बरोबर? बाईवर तिला जोडी ते वाईल राहायला. हा शेजारी पाजारी एक सोनं आणि एक मुलगा आहे. हो, काल हा? वरडू राहिले. ए, अगं, तमाशे दाखवू तिला राहिले. गप्प बसायला सांगा बरं का, नाही तर मी तू आता काय दगड गप्प? घालीन तिच्यात. तू काय चर्चा करीत राहत मी सारखी? काय बोलले बमरा काय बाजार बोलला का तुला? तुला वाटतं बरं सासरा बाबा पण मग लोक अशी भांडण ऐकले नाही तर काढून देईल तुला. ए, ऐकू मीच जाते कोण आता. ऐकतंय ना, ना ऐकू दे. काढून आणि दिले कोण त्या. मध्ये येईल ना मी- त्याला पण सरळ सांगेल. मी आता शेजारची खोली साफ करायला चालली. अरे नका तिला कोंबड्या आहेत रे. ते काही असू, कोंबड्या टोचे मारतील तुला. नाही, सांग मला मला. मायाच्या नाही म्हणलं वाटत. का आता खरं सांगा तुम्ही वायले राहिले जा म्हणली मी तुम्हाला. मायाच्याने काम होत नाही आणि मला वागणं पटू कोणचं नाही काम राहिलं. तू काय काम करू नको, काय नको, तू टेन्शन घेऊ नको, तू घरातच थांब. हा, पोऱ्या पोशील तू आपल्याला. जातोय ना हा? कामाला. हा, तू कुठे तिला गेला सकाळचा? तिला डोक्यावर बसवा. तू कुठे गेलता सकाळच्या? मी दवाखान्यात. लाटण्या. मी दवाखान्यात गेलो होतो, डोकं दुखतंय तुला माझं. काय झालं रोग? डोकं दुखायला लागलं एकतर. हा का रे? काय माहिती. हे आणि सांगा त्याच्यात ही अजून एवढं झालंय ना, अरे दारू पिऊन डोकं दुखत का? काय तुम्हाला दारू येऊन जाऊन त्या दारूवरच दिसतंय बाबा. हा ना? हा, म्हणजे आलं का? सगळी चूक माझीच आहे. कस काय लागला घरी दारू प्यायला? कोण नाही दारू पित?
तो मला टाकील. मामा तुम्हाला एक बात सांगू का, हा हे बाहेर फिरत आहे, हा त्यांना घरातलं काहीच माहित होत नाही नाही बरोबर. आणि आजच फक्त उशीर झालाय, रोजचं माझं बरोबर 12 वाजले नाही की यायला जेवण, दोघं मायल्या करायला मी पहिलं जेवण काढतो. हा आजच माझ्यासाठी थोडं तिकडं टाइम झाला मला यायला. बर हा बघ सुगरण साताची निळ्यागार दाताची हा. तू लागली तो आपल्याला सांगायला नुसतं आणि तो टोमण्याला ऐकतो. सांगत होतं. तू नुसतं सांगती टोमणे हा. देऊन पारता येईन मला असं. तेच ना सुगाई सांग मुगाईला आपण उभ्या गल्लीला तू एक सांगती मी चालले बाई ए अरे कुठे चालले बसचे हा तोंडात जिल्ह्यात आता बाय हा तुम्ही हेच केलं तुम्ही मलाच दाबून तुला आतापर्यंत तुम्ही हा काय मारित आपण? अरे काय जाऊ द्या नका मारू. चालले मी आवरी मी आवरते घरातलं सगळं काम. नाही तर नसेल राहायचं बाई तो बाळाला फोन कर बोलू की जायचं सगळे निघून यायची जिरू दे असं हा करू. हा जिरू द्यायची जेरो दे जेरो दे. मोबाईल switch अगर off याच्यावर फोन कर करा. जाय नकोच जाय 4-2 वर्ष निघून जाय जिरू द्यायची बाई नाही गेली तर कायमची जाऊ दे. बस असं आता करीत हा आताच कर आता हॅलो हा हॅलो समजेल तुला हा हा बोल ताई. हा म्हणलं कुठं आहे? घरी आहे ना. हा का मी काय म्हणते, बोल ना, खूप दिवसांनी फोन केला तू. हा केला मी, आता मध्ये मध्ये बॅलन्स नव्हता ना मोबाईल मध्ये, अच्छा. तर त्याच्यामुळे मी केला नव्हता फोन. आणि ते घरी राहत नाहीत ना, म्हणून त्याचा मोबाईल बी नसतंय माझ्याजवळ. बर. हा मी काय म्हणते, तू आज घरी ये. घरी आहे? हा घरी आज काय झालं? तर ये घरी, मी आल्यावर सांगते. बर. मला या लोकांमध्ये नाही राहायचं, नाही. मला राहायचं नाही याच्यामध्ये. आलो घरी आलो. काल मी माझ्या भावासंग बोल राहिले ना, तुला राहायचं नाही ना. नाही राहायचं. हा मग आला ना पटदिशी निघून जायचं नाही तर हायाशी निघून जा. निघून जाईन मी. सारखं तुम्ही बाजूला घेऊ दे माझे कपडे बिपडे. तुम्हाला मोबाईल नाही घालाय का, नाही तर ह्याचे 2 तुकडे करीन इथं मी. या परत तिला फोन बिन दिला तर लय राग येतो काय काय माहिती. तू घरात हो, घरात बाहेर जगाला दाखवायला लागली तमाशा. हा ए पुसाळ्या गप ना काय गप काय काय तो कसं ताणी तो हिला ना दाखवतोच मी घरात. तर या बायकोला सुद्धा कळत नाही मावाल्या काही सोनबाई मी कशी आणली करून हा याला कोणा बायको दिली असती. हं? राम राम. राम. काय चाललं मामा? काय रे काय पाणी पाऊस झालाय हा. काय शेताचं पार पाणी झालंय. ये बस ये मग. काय राहणार कामच नाही. हा लय रान उपळून गेले ना, अच्छा अच्छा. सगळं सडघाण झाली पिकायची. आमच्याकडं तेच झालं. हे कांदे असे हा ना. सडून गेले, रताळ काढायला आले, काही गाजर काढायला आले, काही मुळे आले काढायला. अच्छा. काच तो आज आजीला सांगत घरक्याला जाय तर एक दिवस पाठवलं होतं चिखला तो बाहेर निघाला हा का? गुतून बसला होता. हा. 2 माणसं आम्ही तुम्ही मामीन मी गेलो, मग तो वर काढला. अच्छा अच्छा. हा असं झालं. काय नाही, फोन आला होता पूजाचा. पूजाच पण आलता काय? हा. हा हा काय मग काय ये म्हणे काय नाही नाही काम सारं ठरेलच होतं वाटतं. सारं ठरेलच होतं आत्याबाई बसा. भाऊ बहिणीचं. प्लॅनच नाही, झाला होता नाही, सगळा. plan- अगं पाहुणा माणूस जरा नीट बोलावा. नाही नाही सगळं ठरेलच होतं वाटतं. आईला एक म्हणून हे आवडत. नाटकं चालू होते काय बसा बसा बसा. बस बस काशरात बस. म्हणून हे नाटकं चालू होते. आता आल्या सरशी ना घेऊनच जाय. काय झालं काय नाही काय नाही कशावरून भाऊ झालं? मला काही चालणार नाही. घरामध्ये काम नको, धंदा नको, काही नको. उठली का पार्लर हिला का काही बोर्डावर नाचायला जायचंय का काय? हा पण मग आता घरी पण करतीस ना काम. काहीच काम नाही करीत. कवडीचं आज तर कवडीचं काम करेल नाही. किती वाजले हं? आता? आणि सासऱ्याला सांगती नाश्ता करून गेले होते, भांडे घासून गेले, धुणं धुवून गेले, झाडझूड करून गेले. मग मी का काय माझ्या डोक्यात फरक पडला, मी बडबड करून राहिली. अजून खायचा तपास नाही आमचा. 12 वाजले आता. हा मग घेऊन जाय भाऊ तुझी सोन्याची स्थिती आसन नाही. तर मला नको. ठीक आहे. ए पोरी पूजा. ये इकडे ये बाहेर. पूजा नाव ये बाहेर. मस्त ठुलय पूजा. कधी देवा पुढे हात जोडून पूजा नाही केली. नाव आहे जा पूजा. निघा आला जाय. काय ग बाई? होय. हा, काय जाय. झालं? काय नाही. मग अरे मी जरासं काय ना पार्लर मध्ये गेले होते, जरासं गेली पाठी सहापासून. थोडा टाइम झाला मला फक्त यायला. हा. तर हे पण माझ्यावर वरडायला लागले, आल्या काही विचार नाही पुस नाही, डायरेक्ट वरडायला लागले. असंही घरात तर नीट बोलत नाही माझ्या, नुसतं वरडून बोलत राहते. आणि आत्याच्या तर किती बी पुढं काम करत राहिलं तरी पण आत्या कधी म्हणणार नाही का माझ्या सुनेनी खरंच काम केलं म्हणून. कधी नाव नाही घेणार माझं, कधीच नाव नाही घेणार. उलट तू ना लोकांना आता काहीच आजूबाजूला सांगत नको बसू. राहिलेलं आहे ना तिकडं सांगत बस वय. हा म्हणजे जाय भाऊ. तुम्हालाच वाटतं मी नाही राहणार. आता काय आहे बघ भाऊ, आता माय काय दाखवून देत नाही माझी बायको. तुम्ही मामी
आणि हे पोरे काय आता आहे तुला ते बी बरं कुठं रस्ता भेटत असेल तर तू बी रस्ता मोजायला सुरुवात कर, तू बी ए. कर. मला बोलू दे. नाव नाही जागा हा. असं नाही भांडण तू बी कर. करायचं नाही. जाय काय आहे, चुकलं असेल थोडंफार तर जाऊ द्या, समजून घ्या. तो हेच केलं आवाज बाई माकन पुन्हा बाई तो अकन तो जोगवा तू इकडं मागितला. अरे ते काय पावरा घे समजून नाही नाही समजून काहीच नाही भाऊ, तिची थोडी जिरू दे, तिने तुला फोन केला ना तिचा लई ना अंगावर आहे ना, तर अजून जाय माझी किती बहीण काय मला जड होणार नाही, जाय मी घेऊन सांभाळू मग. शकतोय, काय अडचण नाही. जाय बॅग घेऊन येते. मला ये तू बॅग घेऊन. बरं जाय बाई जाय बॅग घेऊन ये पाठदेशन जा. काय होईल ते कोर्टातर्फेच होईल. हा जाऊ दे भाऊ. हा, भाऊ. मग यायची अशी जिरो मग हा सगळ्यांच हाऊस कर. हा, कर. कोर्ट ना कर. बघतो आम्ही. आणि तू दादा तू नको बाजू घेऊ. बरं कोर्टात तुम्ही कुठं पैसा पाणी कुठून आणशाल ते बघू भाऊ आमचं आमच्या आम्ही. आम्ही. भाऊ तू काय जाय आमचं आम्ही कम्प्लीट बघू. करून मामा दे. जाऊ का? तुम्ही तुमच्या जाय हिशोबाने बाई जाय करा. मग आता काय करू तुम्ही तुम्ही तुमच्या बोला त्या हिशोबाने बायकोला, करा, मी त्यांना माझ्या ते बी नाही हिशोबाने करा. करतो. हा. हा चालेल कसं करायचं ते ये करून काशीनाथ आपल्याला. काशीनाथ हा काशीनाथ मा नाव नको टाकू बरं का काशीनाथ नाही ते तो बहिणीला विचारू घे आमच्याच बा काय त्रास नाही कोणाचं नाही टाकलं तर काय? चालेल, माझं टाका. सोन बाई बा काय त्रास आहे तुला अरे किती दुलांग्या कुत्रा आहे तू. बस की. हं? हा का? हा? मामा बोलते माझ्याकडून पण यांना दोघांना मायले करा कपत अगं तू एक पडदुलांगी कुत्रीन तो दुप्पट दुलांगी कुत्रा झाला ना. हा जाय नाही नाही होऊ दे होऊ दे आता. जाय. काशीनाथचा चहा पाणी नाही का वय पाहुण्याला जाय तो सारखे लय पाहिले वय वय जाय वय जा, तुला चहा पाहुणे पाण्याची- चहा घेतला असता ना काशीनाथ साखर संपली. तू ठू ना जाय ना तू ठू. आम्हाला पाणी नका आणि काहीच. बरं मी काय म्हणतो, काशीनाथ निघाला का हा, बरं मी काय म्हणतो, बाई ऐक ना हा. पण माही नको जिरू बरं का भाऊ मा नाव नको टाकू हा मामाला गरीब आहे खरंच हा हा मामा गरीब आहे. बर. मी आता तुझ्या बहिणीचं लग्न झालं ना तसं मी तुझ्या बहिणी बाजूनच बोलत होतो पण माली बायकून मा पोरे ना तुम्ही सांगायचं ना थोडस समजून काची तुमच्या भाऊ. बायकोला, काय- पोराला काय- समजून सांगायचं काय- माझ्या बहिणीला का त्याचं बरं नाही त्रास चालत, होतो. भाऊ. काशीनाथ काय सांगतो सुटल्या वार्षिकापासून आमचं नवरा बायकोचं टिपण बसलं नाही आतापर्यंत इकून तिकून झालं हे बियाणं भावाला दादा, बियाणं झालं हा. आणि ती लागला जोगत आलं तर तुम्ही नाही, बैल नाही, करून करतो, आणली हाऊस करतो मी काय त्यांनी हाऊस हा? करतो दादा. त्यांची, काही टेन्शन नाही. चांगल्याची कालबद्यात घालून ठेसतात याची मामा हा. तुम्ही काय काळजी करू फक्त नका मा नाव नका टाकू बघा बघा सुनबाई हा हा तुम्ही काळजी करू नका जा जपून हा तो आहे ना आमचं आम्हाला खालबात्यात घालून ठेशील नाही तर गिरणीत टाकेल आमच्या आम्ही पाहू. ये हा, जाय भाऊ जाय. मामा जेवण बिवण करत जा बरं का काय तो आता संघ काय घेऊन जाय ना. डबा पाठवून दे मामाला हा रोज. बघ. अगं खेळवणी तो संघ घेऊन जाय. आता बरं आहे ना काय आता बरं? कशी जिरवतील ते किती जिरू पाडता मला काय तिकडं कोर्टामध्ये वल्ल जळत आणि वारळी जळत मी एका शब्दात सांगाल ना त्यांना पोरीला लई तकलीफ आहे आमची तकलीफ आहे ना म्हणजे पोर उचला तिकडे घेऊन जा माहेरी. हा करा परपंच. घर जावं जायचं बा पण आहे 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 दादाची गंमत बघितली ना माझे नाव नका सांगू अरे. पाया पडतो मी. आपलं ठेसायला सांगत होता आता याचा पाहिजे ना कसा ठेशी ते मी. तू काय हा, तू जातो कुठं आता कोणा तू तूच कुठं हा, नको जातो आधार लागत हा. तुला तू तुला मला मी- सांगतो तुला मी होतं बरं तू नादली अरे जाय रे. हा, हा. तू नाही दुसऱ्याला ना हा तुझं पाणी लावलं तू असं काय? हा. नको लय बोलू चल घरात आता. काय करताय घरात येऊ करतो हा हा जा मग गावात. यायचं लाटणं जावं लाटणं हा. हा? पाया पडताय तर दुसऱ्यांचे बरोबर आहे ना काय त्यांच्या पाया पडायचं. मग